नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची जी रेसिपी आहे ती स्पेशली चीज लवरसाठी आहे. कारण आज आपण बनवणार आहे अगदी मार्केटमध्ये मिळतात असे होममेड मोझरेला स्टिक्स, जे खायला अगदी कुरकुरीत लागतात. तर बेसिकली यामध्ये मेल्टेड चीज आहे आणि बाहेरच्या साईडला खूप असा क्रंचीनेस आहे. स्नॅक्स टाईमसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि या स्टिक्स ज्या आहेत त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतात आणि या बनवायला देखील अगदी सोप्या आहेत. चला तर मग या कशा बनवायच्या ते पाहूयात. सगळ्यात आधी मी इथे मोझरेला चीजचा एक पूर्ण ब्लॉक घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या ज्या आहेत त्या स्टिक्स कट करून घ्यायच्या आहेत. तर स्टिक्सचा आकार मी मला पाहिजे तेवढा ठेवलेला आहे. तुम्ही हे जे चीज आहे ते रेसिपी करायच्या वेळेस फ्रीजमधून बाहेर काढायचं आहे. नाहीतर अगोदर काढून ठेवलं तर ते तेलामध्ये लवकर मेल्ट होतं आणि पूर्ण चीज जे आहे ते बाहेर येईल. त्यामुळे जेव्हा रेसिपी करायची आहे तेव्हाच हे चीज फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळ्या स्टिक्स ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. आता एका वाटीमध्ये 2 वाट्या ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत. हे ब्रेड क्रम्स जे आहेत ते मी घरी बनवलेले आहेत. आता याच्यामध्ये 1 चमचा ओरिगेनो टाकलेला आहे. त्यानंतर पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकताना जे आहे ते अंदाजाने टाकायचे आहे, कारण आपण जे चीज घेतलेले आहे ते सॉल्टेड आहे. आता या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. ब्रेड क्रम्स मिक्स करून झाले की ते एका प्लेटमध्ये असे पसरवून घ्यायचे आहेत. यानंतर आता आपण मैद्याची स्लरी बनवून घेऊया. तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, काळी मिरी पावडर टाकलेली आहे, त्यानंतर ओरिगॅनो टाकलेला आहे आणि तिखटासाठी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता ही स्लरी बनवायच्या आधी गॅस ऑन करून त्याच्यावर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये हे मोझरेला स्टिक्स जे आहेत ते फ्राय करण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे. आता इथे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण स्लरी बनवून घेऊयात. स्लरी बनवताना याच्यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही आहे. जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकून त्याला चमच्याच्या किंवा विस्करच्या मदतीने असं एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही. जर तुम्ही एकदम पाणी टाकलं तर त्याच्या गुठळे होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून याच्या ज्या गुठळे आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मग उरलेलं पाणी टाकायचं आहे. तर हे पहा, छान अशा गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि ही मी स्लरी तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपले जे ब्रेड क्रम्स तयार आहेत, स्लरी देखील तयार आहे आणि मोझरेला स्टिक्स देखील तयार आहे. आता याला आपण ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेऊयात. चीज जे आहे ते आपल्याला या स्लरीमध्ये डिप करायचं आहे आणि एका फोकच्या मदतीने याला असं पूर्ण उचलून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावर जे एक्स्ट्राची स्लरी आहे ती निघून जाते. तुम्ही बघू शकता खाली टिपके पडत आहेत, म्हणजे जे एक्स्ट्रा आहे याच्यावरती ते सगळं निघून जातं आहे. आता हे जे चीज आहे ते ब्रेड क्रम्समध्ये ठेवून हाताने याच्यावरती ब्रेड क्रम्स टाकून याला सगळीकडून कोट करून घ्यायचं आहे. कोट केल्यानंतर याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे सगळे ब्रेड क्रम्स आहेत हे याला सगळ्या बाजूने चिकटतील. आता हे तुम्ही असंच देखील फ्राय करू शकता, पण मी ही प्रोसेस रिपीट करणार आहे. मी याला डबल कोट करणार आहे, म्हणजे हे ब्रेड क्रम्समध्ये डिप केलेलं जे चीज आहे त्याला मी परत स्लरीमध्ये डिप करून सगळ्या बाजूने कोट करून एक्स्ट्राची स्लरी काढून याला जे ब्रेड क्रम्समध्ये पुन्हा एकदा कोट करून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने जसं आपण अगोदर केलं होतं, म्हणजे हे जे आहे त्याला थिकनेस जास्त येते आणि क्रंचीनेस देखील खूप येतो. आता मी सगळं जे चीज आहे ते असं एकदम कोट करून घेणार आहे आणि मग फ्राय करणार आहे. आता या स्टिक्स फ्राय करताना तेल जे आहे ते आपलं जास्त गरम नसायला पाहिजे, म्हणजे तेल जे आहे ते मीडियम गरम पाहिजे. नाहीतर जास्त गरम तेलात जर तुम्ही हे टाकलं तर ते बाहेरून लगेच करपतं. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती देखील लो ठेवायची आहे सुरुवातीला, नंतर वाढवली तरी चालेल. याला काही जास्त फ्राय करायला लागत नाही. याला अगदी 3 ते 4 मिनटं फ्राय केलं तरी चालतं. फ्राय करताना मात्र याला सारखं उलटत राहायचं आहे, नाहीतर हे एका बाजूने करपतं आणि दुसऱ्या बाजूने कच्चं राहतं, म्हणून याला सारखं उलटत राहायचं आहे. अगदी कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. कधीतरी अशा चीज स्टिक्स स्नॅक्स म्हणून खायला काहीच हरकत नाही. या स्टिक्स आतून खूपच चीजी आणि बाहेरून खूपच क्रंची होतात.
बोलता बोलता आपल्या ज्या स्टिक्स आहेत त्या फ्राय करून झाल्या देखील. आता याला एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊन याला तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता. याच पद्धतीने मी सगळ्या स्टिक्स तळून घेणार आहे. तयार आहेत आपल्या मोझरेला स्टिक्स. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.